प्रामाणिक असणे आणि नैतिक तत्वांवरती ठाम असणे. प्रामाणिक असणे या शब्दाचा अर्थ हा होतो, की तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करताय. परंतु ह्या जबाबदाऱ्या पूर्ण करत असताना तुम्ही कोणतंही प्रलोभन असेल, कोणतेही लालच असेल किंवा कोणतीही भीती किंवा काही असेल, याच्यामुळे तुम्ही बळी न पडता तुम्ही स्ट्रॉंगली जेव्हा तुम्ही तुमच्या मतावरती ठाम असता, यालाच आपण ते सचोटी असं म्हणतो. जसं की एक उदाहरण आपण इथे लक्षात घेऊया, की तुम्ही रस्त्यावरून चाललेला आहात आणि तुम्हाला या ठिकाणी इथे एक पॉकेट दिसलेलं आहे. तुम्हाला असं वाटतं, की माझ्याकडे पैसे नाही, मला कोणी बघत नाही. लगेच जर तुम्ही तुमच्या पॉकेट तुमच्या खिशात टाकलं असेल, तर याला आपण कधीही सचोटी म्हणणार नाही. सचोटी म्हणजे काय, की कोणी तुम्हाला बघत असेल अथवा न बघत असेल, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या निर्णयावरती, तुम्ही तुमच्या मतांवरती, तुम्ही तुमच्या व्हॅल्यूजवरती जेव्हा ठाम राहता, यालाच आपण या ठिकाणी सचोटी असं म्हणत असतो. आणि आपले जे काही सिव्हिल सेवक आहेत किंवा जे काही नागरिक सेवक आहेत, याच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. कारण की त्यांना वेळोवेळी अशा प्रकारचे डिसिजन घ्यावे लागतात, की जर समजा ते डिसिजन त्यांनी स्वतःच्या फायद्याचे घेतले असतील, तर नक्की त्याचा तोटा आपल्या देशाला, आपल्या व्यवस्थेला या ठिकाणी ते होऊ शकतो. तर कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट हा जो काही शब्द आहे, त्याच्यामध्ये अधिकाऱ्याने कधीही न पडता नेहमी सचोटी या वृत्तीने वागणं गरजेचं आहे. सचोटी म्हणजे काय आहे? कायदा तुमच्या हातामध्ये असेल अथवा नसेल, तुम्हाला नेहमी प्रामाणिकपणे राहून तुमच्या मतांवरती ठाम राहायचं आहे. तर जसं की आपले एम विश्वेश्वरय्या जेव्हा ते सार्वजनिक काम करायचे, म्हणजे सरकारी काम करायचे, तर तेव्हा त्यांच्या घरामध्ये ते अक्षरशः सरकारी मेणबत्तीचा वापर करायचे. पण जेव्हा ते घरामध्ये खाजगी गोष्टींचं काम करायचे, तेव्हा ते खाजगी मेणबत्ती वापरायचे. म्हणजे याचा अर्थ हा होतो, की सचोटीमध्ये माझं व्यक्तिगत काम असेल, तर मी माझ्या गोष्टी युज करेन. विनाकारण मी सरकारी गाड्या किंवा सरकारी बंगला किंवा बाकीच्या गोष्टी मी युज करणार नाही. तर ही काय एका प्रकारची मित्रांनो, ही सचोटी आहे.